जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. रंगी मोर पिसारा तसे जणू हास्य असावे. आपुलकीच्या घरकुलात ओळखीचे चेहरे, घरात हसरे सारे, 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 घरात हसरे सारे. अगं पण अहो ऐका ना, श्रावण म्हणतो ते करा ना नाटकात काम. नाटक का घेऊन बसलेस तू? नाटक म्हणजे काय? नाटक म्हणजे काय मला सांग. हे बघा तुम्ही लोकनाट्य झालं ते इकडून तिकडे तिकडे. हा. अगं लोकनाट्य म्हणजे तमाशाच ना तो. तमाशाच करायचा. पण श्रवणच्या आवाजात कशाला बोलतोस? तोच बोलतोय. तुला बोलता येतं का मी बोलतो म्हणून? मीच बोलतोय. बोल. म्हणजे आपल्याला तमाशाच करायचा आहे. धडा तुम्हाला माहित नाही, आजकाल व्यावसायिक रंगभूमीवरती नाटकापेक्षा लोकनाट्याला जास्त डिमांड आहे. अरे पण माझा आणि लोकनाट्याचा काय संबंध? दादा मला ते माहिती आहे. तुमचा संबंध फक्त मम्माशी आहे. आहे ना मग आहे. आणि त्यासाठीच म्हणजे तिच्या इच्छेसाठी तुम्हाला या वर्षीच्या गणेशोत्सव मंडळाच्या सार्वजनिक मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या नाटकामध्ये काम करायचंय. आता मराठीत बोल बघू. गणेश उत्सवाच्या नाटकात काम करायचं आहे. आणि त्यासाठी 15 रात्र जागून मी लोकनाट्याचं हाडून टाकलायस? वाढून नाही लिहून काढलंय. एक टाकीवर बसून टाकत तरीच त्या दिवशी नळाला दारू येत होती. अहो, काय बोलताय तुम्ही? करा ना नाटकात काम. शिवाय या वर्षी त्या मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. आणि आपलं गणपती कसं जागरूक आहे, जागृत आहे. आता सार्वजनिक म्हणजे सगळ्यांनाच पावणार तो. हो, असं बोलू नका. भावना दुखवलं जातं. अरे हो सॉरी बरं. मला एक सांग, हा गणेश आपल्या कुठल्या इच्छा पूर्ण करणार आहे? मी की नाही 2 नवस बोलणार. हो, एक म्हणजे आपल्याला आजी आजोबा बनवायचं आणि दुसरा नवस या घरात नवीन सून आणायची. आपला पहिला नवस पूर्ण होईल की नाही सांगता येत नाही, पण दुसरा नवस मात्र बाप्पा नक्की पूर्ण करणार. बघ हे असले स्वार्थी खोडा घालणारे भक्त असणार, तुमचे नवस पूर्ण होणार कसे? अशुभ बोलू नकोस. अगं बाप्पाची इच्छा लाख असेल ग, पण त्या भक्त आणि भक्तिनीची इच्छा असली पाहिजे ना. ते भक्तील काय ते, नाही तर भक्ती. नो तू त्या नाचाची भूमिका करायची नाही. असं काय करतेस? अगं नाटकामध्ये काम करायचं खोटं आहे ते. मी प्रयत्न तर करतो. काही गरज नाहीये प्रयत्न वगैरे करून पाहायची. अगं भूमिका नाटक आहे नाटक. तरी सुद्धा मम्मा ऍक्च्युली ना हे असं गल्लीतलं नाटक वगैरे करायला ना मला बिलकुल आवडत नाही. आणि मला या नाटकात काम करून सुपरस्टार वगैरे अजिबात व्हायचं नाही. पण तुम्हीही आग्रह केला म्हणून मी तयार झाले अभिनय करायला, पण नाचा अजिबात व्हायचं नाही. हो, आणि तू म्हणालीस ना आपला गणपती नवसाला पावतो म्हणून मी या नाटकात काम करायला तयार झालो. अरे मग मी खोटं नाहीच बोलले. तिने नाही का गेल्या वर्षी त्या विकृत स्पर्धेत काम केलं होतं. मम्मा वक्तृत्व हा तेच ते. त्यात तिची प्रगती झाली ना, म्हणून त्या मंडळाने आपल्याला या वर्षी सुद्धा बोलवलंय. एक मिनिट. आपण गेल्या वर्षी त्यांना 5 लाख रुपये दिले होते. दिले होते? 5 लाख नाही 5,000 दिले होते फक्त. काय सांगतोच काय? काय सांगतो काय म्हणजे काय, ती मंडळाची पोरं म्हणजे कसली 6-6 फुटी अडदांड माझ्या समोर यायचे आणि सांगायचे वर्गणी काढ. शेवटी थोडे करून दिले कसे पैसे. बापरे, म्हणजे आता नाटकाचाही खर्च आपल्यालाच करायला लागणार का? म्हणजे काय, मी त्यांना सांगितलं थोडं काहीतरी कन्सेशन द्या, तर ते मला म्हणाले की या वर्षीच एक लोकनाट्य तुमच्याकडून होऊन जाऊ द्या. म्हटलं चालेल. म्हणून मी लगेच नाटक लिहायला घेतलं आणि लिहिलं सुद्धा. आता बघा, प्रचंड कला मंच सादर करीत आहेत तो फुटेपर्यंत हसायला लावणार, तो फुटेपर्यंत पोट फुटेपर्यंत हसायला लावणार विनोदी नाटक बाईना झाली घाई, बाईना झाली घाई, बाईना झाली घाई. हे कसलं नाव नाटकाचं? शी, बाईंना झाली घाई. बाईना घाई झाली नाहीये, बाईना नाही झाली घाई, यालाच झाली आहे घाई बाईची. बाई, 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 बाई,
गल्लीमध्ये चिपळूणकर बाईंनी पाहिलं ना तर मला चपलेने मारतील. हो मग लगेच करायला घेऊया. त्याआधी ना मी तुम्हाला आपल्या नाटकाचा विषय तो समजावून सांगतो. म्हणजे आपलं नाटक कसं आहे, लोकांना हसवता हसवता त्यांच्या डोळ्यात अंजन आणणार आहे. म्हणजे आता अंजनाचा खर्चही करायला लागणार. तो आपलं मंडळ करेल. अरे मी विनोद केला रे सिरियसली घेतोय. मी सुद्धा विनोदच केला होता. होय रे? वाटलं नाही ना. पण त्या नाटकामध्ये अंजना नावाची बाई आहे खरं. ओ अंजनाबाई. बेल वाजली. अंजनाबाई आले वाटतं. अगं बाई मी दरवाजा उघडते. याचं काय असं झालंय? भूमिकेत शिरलाय तो. एक्सक्यूज मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना? अरे वा, अंजनाबाई टी शर्ट घालून आल्या. ठीक आहे अंजना तर अंजना. एक्सक्यूज मी तुम्हाला डिस्टर्ब तर केलं नाही ना? अंगात आलं वारं, वेळेवर आलेलंच बरं. वेळेवर आला वाऱ्यासारखा. प्रकाशराव खरं तर मी वेळेच्या आधीच येणार होतो. अहो पण मी घरातून बाहेर पडलो आणि माझ्या लक्षात आलं की मी घड्याळ विसरलोय. घड्याळ घ्यायला म्हणून मी वर गेलो, खाली आलं, मग माझ्या लक्षात आलं की मी बाईकची चावी विसरलोय. म्हणून मी वर गेलो धावत धावत, चावी घेतली, खाली आलो. बघतो काय वरती बाईक विसरलो, मग बाईक घेऊन खाली आलो, नंतर लक्षात आलं स्वतःलाच विसरलो. प्रकाशराव मी जर इथे आलो नसतो तर तुम्हाला गुड न्यूज कोणी दिली असती? गुड न्यूज. गुड न्यूज. अरे वा वा म्हणजे ठरलेलं दिसतंय. म्हणजे मी आपला अंदाज बांधला हो. म्हणजे गुड न्यूज म्हणजे टा 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 टा. म्हणजे तुमचं मोडलेलं लग्न ठरलेलं दिसतंय. हे बघा, ही गुड न्यूज तुमच्यासाठी, माझ्यासाठी बॅड न्यूज. ए बंड्या मामा, अरे केवढा फुटेज खातो तू. एवढ्यात माझं लोकनाट्य लिहून धोधो चालून बंद पण झालं असतं. सांग पटकन. अरे हीच तर गुड न्यूज आहे. या रिकाम टेकड्याने नाटक बसवलं, लोकनाट्य बसवलं. ऐका. सांग आता. ह्याला म्हणतात अंगात आलं वारं, वेळेवर आलेलं बरं. बरं प्रकाशराव मी तुम्हाला सांगायला विसरलो की गेल्या महिन्यात मी एका सेमिनारला गेलो होतो. हो हो, सेमिनार. म्हणजे तुला कुठली तरी नार भेटली. हे कधी सांगणार? अरे नाही, उलट हा विषय निघाला म्हणून आपल्याला कळलं की याने नाटकाला हे नाव का दिलंय. बाईला झाली घाई. ओहो ओहो ए, काय झालं? ओहो काय नाव आहे? बाईंना झाली घाई. अरे अरे हो हो कळतंय मला, तुमचा उत्साह कळतोय मला. पण कसं आहे, त्या नाटकातल्या बाईचं लावून दे. तुझ्या त्या बंदराबाई सुंदर नायिकेचं काय झालं? सुंदराबाई बंदर नायके. तिचं काय झालं? हा तर सुंदराबाई बंदर नाईके ही श्रीलंकेमधली कोट्याधीश बाई आहे. हो. आणि महत्वाचं म्हणजे ती तिथल्या मराठी मंडळाची अध्यक्ष आहे. हे रावणा, म्हणजे मराठी माणूस श्रीलंकेमध्ये जाऊन पोहोचला आणि त्याने मंडळी काढल्या. आणि ती मला म्हणाली की तुमच्याकडे एखादं लोकनाट्य असेल तर मला सांग, आम्हाला इथे ठेवायचं आहे ते. आणि योगायोग बघा, श्रवणने लोकनाट्य लिहून काढलंय. अगं बाई काय योग जुळून आला नाही. गणपती पावला म्हणायचा. म्हणजे आपण अजून तालीम सुरू सुद्धा केली नाही आणि दुसरा शो सुद्धा मिळाला. एक मिनिट, आपण तालीम सुरू केली नाही म्हणजे? बंड्या आम्ही करणार आहे हे सगळं. काय तुम्ही करणार आहात? बघा हो, तिकडे नाटक जर का आवडलं नाही ना तर स्टेज जाळून टाकतील. श्रीलंका आहे ती. हे बंड्या मामा, सुरुवातीलाच तू उगाच नाट लावू नकोस हं आमच्या नाटकाला. आधी आमची तालीम बघ, तालीम. अरे असं फक्कड नाटक बसवीन ना की तिकडे लंकेला जाऊन मराठीचा डंका वाजेल. प्रकाशराव हे सगळं खरं बोलतायत का? तुम्ही नाटकात काम करताय? म्हणजे श्रीलंकेत जाऊन जर मराठी भाषेचा झेंडा फडकावायचा असेल तर मला नक्कीच विचार करावा लागेल. देव पावला वा, नाही. वा, वा, देव पावला ग बाई. खरंच म्हणजे असं झालं ना, कधी एकदा माझ्या मुलाच्या नाटकात काम करते मी. कधी माझा नवस पूर्ण होणार देवा. म्हणजे तू लोकनाट्यासाठी नवस बोलली होतीस? हो अरे या वर्षी गणपती उत्सवात या लोकनाट्याचा प्रयोग होतोय ना. अरे बापरे, म्हणजे आता डफळापूरकर प्रचंड इंडस्ट्री बंद करून नाटक कंपनी खोलते. बरं झालं. अरे बरं झालं तूच बोललास. हा उद्या मला हातात तुणतुण धरून फळा उभं करेल. मग मी गाणं म्हणेन. नशिबानं थट्टा आज मांडली माझी, आयुष्याची दोरी कोणी तोडली. अगं बाई अगं बाई अगं बाई. टिंग. कळलं? दोरी तोड. बसा आता.
आमचं काही खरं नाही रे. तू काय आगीत तेल ओतायला आलायस का? अरे ती रोजमेरी, तिचा नाटकाशी काही संबंध आहे का? अरे ती रिसेप्शनिस्ट सेक्रेटरी आहे. तिला डायलॉग म्हणता येतात, तिला नाचता येत. अरे नको त्याला डायलॉग बोलायला, नाचायला. आपण तयार करू तिला तालमीत. एक काम करू, आपण लोकनाट्यामधली प्रॉपर प्रोफेशनल बाई म्हणजे आपल्या नाटकाला त्याचं वजन येईल. हा चालेल. मी काय याला म्हणतात धंदेवाईक दृष्टिकोन. मी रोजमेरीचं नाव मागे घेतो. प्रकाशराव तुम्ही एखादं नाव सुचवा बरं. मी अरे तुला काय गजरा बांधून माडीवर जाणार वाटलं? अरे आमच्या प्रोडक्टचे नाव मी सांगू शकेन, या प्रोडक्टचं नाव मी कसं सांगेन? त्यात श्रवण तरबेज आहे. हा? मी काय तरबेज? छे छे, तो कसला तरबेज? तो आतापर्यंत फक्त अनामिकेमध्येच गुंतून पडला आणि तो काय लोकनाट्यासाठी बाई शोधणार? मम्मा, मला एकदम साधा सुद्धा आणि असा तसं समजू नकोस. कसं असतं, काही साप असतात ना ते विषारी नसतात, पण त्यांच्या नुसत्या दंशाने सुद्धा माणूस मरू शकतो. हो मग करच तू आम्हाला दंश. बघूया तुझ्या दंशाने कोण कोण मरते. ते जाऊ दे. मी आधी नाटकाची स्टोरी तर सांगतो ना. हा ते बेस्ट आहे. आपण नाटकाचं वाचन करूया. म्हणजे कोण कोण कुठली कुठली भूमिका करणार हे आपल्याला कळेल आणि महत्वाचं म्हणजे ती बाई कोण असणार हे सुद्धा आपल्याला कळेल. हा अहो तुम्ही काय असे तोंड पाडले? यापूर्वी सुद्धा तुम्ही नाटकात काम केलंय ना. पुन्हा एकदा चेहऱ्याला रंग फासा. अहो तोडकं मोडकं का होईना नाटक करूया ना. जमव घ्या ना बाई. मम्माला काय मस्त नाव सुचलं मग, जमवून घ्या ना बाई. काय झकास नाव आहे. काय झकास राव. प्रकाशराव. हो हो किती मस्त नाव सुचले ना. जमवून घ्या ना बाई. अहो घ्या ना बाई जमवून. त्याला मी काय म्हणतो, आता सगळ्यांचा आग्रह आहे की नाही, आता तरी हो म्हणा ना. या, या, अरे, तू गप्प का अनुमोदन दे. हा 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 डॅडा डॅडा म्हणा ना. मम मम मम. ठीक आहे मम. चल आता मग झालेलं आहे की नाही. मग आपण काय करूया, आपण वाचन सुरू करूया. हा तू गोष्ट सांग. वाचन वेळी बघा, स्टोरी अशी आहे. सुरुवातीला सकाळी सकाळी दरबारामध्ये महाराज दात घासता घासता येरझारा घालत असतात आणि बेल वाजते. काय? अरे बेल वाजते, दरवाजा उघडचा. थांबा, मी दरवाजा उघडते. अगं बाई याचं काय झालंय? तो भूमिका विसरला नाहीये, अंगात भिनली आहे त्याच्या. नमस्कार, नमस्कार. मी मोमो मोमो. मोरेश्वर मोरगावकर. हा, डफलीवाले सदन हेच का? डफलीवाले नाही हो, डफळापूरकर. तेच ते हो. तिथे त्यांचा वास असतो. नाही अजून आम्हाला नाही आला. अहो म्हणजे ते आहेत का घरात? हो आहेत ना. मला त्यांना भेटायचं होतं. भेटू शकतील का ते? म्हणजे काय, या 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 या. मामा दादा, तुम्हाला भेटायला सावकाश. पायरी नाही ना. कोमो मोमो कोमो मोमो कोमो मोमो मोमो बसा बसा, बसा, बसा. सावकाश सावकाश. अरे गेले की. मोरेश्वर पर्यंत. वा वा वा, आनंद झाला आपल्यासारख्या गणेश भक्तांना भेटून. हो हो हो. अरे वा छान. आज अख्खं कुटुंब एकत्र आहे. वा छान. असं दुर्मिळ असतं बरं. म्हणजे कसं असतं की ह्या सासू सुना एकत्र नांदतात पाहून बरं वाटलं हो. हे आमचे श्रवण बाळ गल्ली भूषण लोकनाट्य लिहिताय असं आम्हाला कळलं म्हणून भेटायला आलो. मंडळाचा प्रमुख म्हणून नाटक ऐकावं म्हणतो. मोरेश्वर काका, मोरेश्वर काका वाकून नमस्कार करतो. मग वाकणार तो. वाकून नमस्कार करतो तुम्हाला. तुमच्या आशीर्वादानेच हे नाटक लिहू शकलो मी. ठीक आहे. पण असं नाटक आहे ना, माझ्या उभ्या आयुष्यात मी आतापर्यंत कधीच लिहिलं नव्हतं. विनोद म्हटला ना की मला असं हसू येतं. काय बरं नाव काय नाटकाचं? छान नाव आहे. हे नाव नाहीये, नाव पुढे आहे. नाटकाचं शीर्षक असं आहे, जरा जमवून घ्या ना बाई. वा वा छान छान. उत्तम नाव आहे नाटकाचं बरं का. आता या नाटकात आपले पात्र किती आहेत? म्हणजे आपल्या या लोकनाट्यात नृत्यांगना आणि नाचा हवं बरं का. हो हो, म्हणजे काय आहेच ना, त्याशिवाय लोकनाट्य पूर्ण कसं होणार. हो 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 तेही आहे. आता मला सांग भूमिका कोण कोण करणार आहे? राजा कोण कोण करणार आहे?
राजाची भूमिका माझे हे पूज्य पिताश्री करणार आहे. अरे वा चक्कू चक्क डबली वाले तुम्ही वा. डफलीवाले डफळापूरकर. तेच ते हो. आता मला सांगा राणी कोण? अहो काका, आता हे राजाची भूमिका करणार म्हणजे राणी मी नाही का यांची पत्नी. हो ते बरोबर आहे हो, पण ह्या राजाला एक आवडती आणि एक नावडती अशा 2 राण्या होत्या, त्याचं काय? हो माझे काय दिवस भरलेत का? हा राजा एक वचनी एक पत्नी प्रथा आहे. हा, वा छान. हे उत्तम झालं. आता मला सांगा, हे उर्वरित जी पात्र आहेत ते आपल्या नाटकात सहभाग घेणार आहात का? हो हो आहेत ना, आहेत. हो ना. हे माझे उर्वरित मामा, हे माझे बंड्या मामा, हे एक लक्षवेधी भूमिका करणार आहे. वा 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 छान. लक्षात राहण्यासारखा चेहरा आहे. याला दुष्ट कपटी सरदाराचा रोल द्या. हा. वा 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 बरोबर ओळखलं ना तुम्ही, बरोबर ओळखलं. देव प्रत्यय देऊ तुम्हाला. नको नको. ए मोमो काका 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 हा. आम्ही हे नाटक श्रीलंकेला घेऊन जाणार. अरे वा छान. म्हणजे आता श्रीलंकेत पुन्हा एकदा महारामायण घडणार वाटतं. नाही ना. आम्ही पहिला प्रयोग त्याचा इथे करणार आहोत. वा हे उत्तम झालं. आता मला सांगा, ही युवती कोण? भूमिका भूमिका नाही विचारली हो, तिचं नाव काय? माझं नावच भूमिका आहे. अहो नाव सांगा, तुम्ही एवढी करमणूक केली. आता मला सांगा, या भूमिकाबाईंची भूमिका कोणती आहे? यांची परराष्ट्राची राजकन्या. असं का? असं का? बरं बरं बरं. मला वाटलं याच बाई करणार आहेत की काय. हो पण खरं तर राज्यात गोंधळ वाजतो तो यांच्याचमुळे. हो बरं बरं. आता मला सांगा की नृत्यांगना कोण करणार आहे? हा नृत्यांगना इथलीच आहे, आपल्या चौफुल्यातली. वा छान. मलाही तेच हवी होती. मलाही तेच हवं होतं. वा, आता श्रवण बाळ सगळ्यात महत्वाचा प्रश्न राहिला आहे नाचाचा. आता नाचा कोण करणार आहे? तुम्हीच ठरवणार आहात की मला असं वाटतं तो माझ्या पसंतीचा असावा? नाही नाही नाही, तो रोल आधीच ठरलेला आहे. याला ना भारी हौस आहे. आता बदल कसं काय करायचं? नाही नाही, तो रोल मीच करणार. नाही, तू राजपुत्र करायचा. अहो तुम्ही असे चालत जरी असलात ना तरी तुम्ही नाचा वाटत नाही तो. असं काय करताय? चालून घ्या ना. अहो दिग्दर्शक महाशय, आपल्याला नाचा हा वास्तवातला हवा की नाही? मग त्याला शोधावं लागेल. आता शोधावं कशाला लागेल? शोधण्यासाठी तू कशाला जायला हवं? काय बाबा, काय मामा? काक्यात कळसा आणि गावाला वळसा. ए, कोण कोण काय कोण? मी नाही करणार नाच्या बिच्या. नाही हे मोरेश्वर म्हणतात ना, ते अगदी बरोबर आहे. हे बघा, तू नाचा नाही तर लोकनाट्य नाही. करू नका. हा नाचा करणारच. अरे तू तसा दिसतो. नाही ना, मी नाही करणार नाचाची भूमिका. आता जमावून घ्या ना बाई, नाहीतर लोकनाट्यच नाही. आत्ता का बया? ओ हो हो हो. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. जीवन म्हणजे आनंद गाणे, आयुष्याचे चित्र देखणे. रंगीबिरंगी मोर पिसारा कसे जणू हास्य असावे. आपुलकीच्या घरकुलात ओळखीचे चेहरे. घरात हसरे सारे, घरात हसरे सारे, घरात हसरे सारे.